नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्णिमा पवार यांच्या नेतृत्वात 1200 महिलांसह भारतीय जनता पार्टीमध्ये महापक्ष प्रवेश सोहळा विक्रमगडमध्ये संपन्न. विधानसभेच्या घवघवीत याच्यानंतर महायुतीमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये पक्षप्रवेश सतत सुरूच दिसत असून आज विक्रमगडमध्ये संक्रांतीच्या सणानिमित्त तिळगुळ घ्या गोड गोड बोला. महिला सक्षमीकरण करत पुढे यशस्वी चला असे म्हणत श्रमजीवी संघटनेच्या 1200 महिलांनी श्रमजीवी संघटनेचे तालुका सचिव पौर्णिमा पवार यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बीजेपी सौ चित्राताई वाघ व महिला व बाल विकास राज्यमंत्री सौ मेघनाताई बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोदीजींचे केंद्रीय नेतृत्व, देवेंद्र फडणवीस यांचे राज्यस्तरीय नेतृत्वाच्या खंबीर व यशस्वी वाटचालीवर प्रभावित होऊन पुढील योजनांना यशस्वी न्याय जनकल्याण मिळवून देण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने प्रवेश केला. अनेक मान्यवरांनी पक्ष समृद्धी, वाढसह आणि महिला सक्षमीकरण संदर्भात महिलांना मार्गदर्शन केले. ये तो अभी झाकी पिक्चर अभी बाकी है असे म्हणत पुढे राजकीय भूकंप होत आणखीन मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार आहे. श्रमजीवी संघटनेत अनेक वर्ष काम करत महिलांना न्याय मिळवून देत असताना सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्यामुळे तो न्याय देण्यास लवकरात लवकर प्रयत्न होतील व महिला सक्षमीकरण होईल असे पौर्णिमा पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. यावेळी श्रमजीवी संघटनेचे 1200 महिलांसह खासदार हेमंत सावरा, आमदार हरिभाऊ भोये विक्रमगड विधानसभा, जिल्हाध्यक्ष भरतभाई पटेल, कृषी व पशुसंवर्धन सभापती संदीप पावडे यांच्यासह महिला जिल्हास्तरीय पदाधिकारी, तालुकास्तरीय पदाधिकारी विक्रमगड तसेच विक्रमगड तालुका स्तरातील सर्व सेलचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कॅमेरामन अनिल पसाळेच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर. न्यूज 28 मध्ये आपलं स्वागत आहे. आज विक्रमगडमध्ये महाप्रवेश झालेला आहे आणि या महाप्रवेशामध्ये श्रमजीवी संघटनेमध्ये कार्यरत असलेल्या महाकार्यकर्ते 1200च्या जवळजवळ कार्यकर्ते आज यांनी या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केले आणि त्यांचे त्या प्रवेशाचं जे प्रमुख कार्य आधी झालेलं त्याच्याशी आपण बातचीत करूया, त्यांची जाणून घेऊया की आपण काय सांगू शकाल की संघटनेत काम केले आणि आता तुम्ही राष्ट्रीय पक्षामध्ये काम करतात, ह्या दोघांचं समन्वय तुम्ही कसं साधा? पहिलं तर मी या ठिकाणी प्रवेश करण्याचं कारण असं की गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे जेव्हापासून मी स्वतःचा अनुभव आहे की ज्या दिवसापासून मला मतदानाचा अधिकार मिळाला त्या दिवसापासून मी आजपर्यंत भारतीय जनता पार्टीलाच मतदान करत आलेले आहे आणि आज या ठिकाणी प्रवेश करतोय हे एक भारतीय जनता पार्टीमध्ये म्हणजे पूर्ण म्हणजे विकासाचा जो भाग आहे हा लक्षात घेता खूप देशभरात त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास घडवण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे आणि ते पूर्ण आम्हाला म्हणजे जाणवलं आणि हे सर्व आम्ही लक्षात घेऊनच आज सर्व महिला टीमने आमचा निर्णय घेतला की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये विकासात्मक कामांच्या नियोजनार्थ आणि विकास पुढे आपल्याला चालू ठेवायचा आहे, यासाठीच आम्ही या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात प्रवेश करतोय. धन्यवाद. तुमच्या राजकीय कारकिर्दीसाठी काय सांगाल तुम्ही? नाही, मला अतिशय आनंद आहे की आज त्या ठिकाणी मोठ्या संख्येने महिलांनी जो आहे या ठिकाणी महाप्रवेश केला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि त्या ठिकाणी आमची पौर्णिमा, नरेताई, आमचे पावडे भाऊ या सगळ्यांची विशेष मेहनत याच्यासाठी आहे. यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, आमच्या सगळ्यांचे लाडके देवा भाऊ, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष भरतजी आणि संपूर्ण टीम, आज खासदार सुद्धा इथे हेमंतजी सौरा आहे, आज आमदार सुद्धा भोये साहेब आमच्या या ठिकाणी, या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश केलाय. मला आनंद या गोष्टीचा आहे की आमच्या मंत्री या त्या ठिकाणी मेघनाताई बोर्डीकर सुद्धा येऊन गेल्या आणि खरं तर मंत्री झाल्यानंतर पहिला दौरा, शासकीय दौरा आपण ज्याला म्हणू, तो दौरा त्यांनी पालघर जिल्ह्यामध्ये लावला आणि तिथे जाऊन सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला. देवा भाऊ सुद्धा किती संवेदनशील आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. वर्षाची सुरुवात गडचिरोली सारख्या ठिकाणी आदिवासी बांधवांसोबत त्या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली. 70 वर्ष ज्या भागात बस कधी गेली नव्हती त्या ठिकाणी बस देण्याचं काम हे आमच्या देवा भाऊने केलंय. किती नक्षलवाद संपवायचं काम हे देवा भाऊंच्या माध्यमातून राज्य सरकार त्या ठिकाणी करतंय आणि त्यामुळेच या नेतृत्वावर, या पक्षावरती विश्वास असलेल्या आज माझ्या जवळपास 1250 भगिनी, आकडा तुम्हाला अगदी जबाबदारीने मी सांगते कारण इथे पौर्णिमा आणि आमची तरेताई उभी आहे आणि पौर्णिमा आणि तरेताईंनी मला हे सांगितलंय, चित्राताई ये तो सिर्फ ट्रेलर है, अभी पूरी पिक्चर बाकी है. कारण
मोदी सरकारच्या आणि देवाभाऊच्या सरकारच्या सगळ्या योजना या गाव खेड्यापर्यंत पोहोचल्या आहेत त्या ठिकाणी आणि त्याचा लाभ हा महिलांना होतोय। एकमेव अशी पार्टी असेल की त्या ठिकाणी वुमन सेंट्रिक योजना, महिलांना केंद्रभागी ठेवून, केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या आयुष्यामध्ये हास्य फुलवायचं काम, त्यांच्या आयुष्यात आनंद देण्याचं काम जर कोण करत असेल त्या पार्टीचं नाव भारतीय जनता पार्टी आहे। मला अभिमान आहे आमच्या नेत्यांचा। राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आमचे देवाभाऊ नेहमी मला सांगतात, चित्राताई भाषणाने पोट भरत नाही, भगिनींच्या हाताला काम दिलं पाहिजे आणि त्या अनुसार आज बचत गटाच्या माध्यमातून मोठी चळवळ ही त्या ठिकाणी चालू झाली आहे। मोदीजींनी तर 1,00,000 कोटी रुपये हे फक्त बचत गटांसाठी त्या ठिकाणी दिलंय। राज्य सरकार सुद्धा मागे नाहीये। एक प्रश्न आमच्या पौर्णिमाने मांडला की गेली कित्येक वर्ष 1-2 किलोमीटर पाणी आणायला जावं लागतं। मोदीजींनी सांगितलं जल जीवन मिशन, हर घर में नल और नल में हवा नहीं पानी होगा। येणाऱ्या दिवसामध्ये सुजलाम सुफलाम महाराष्ट्र आणि भारत होणार आहे। माझ्या ताईंच्या डोक्यावरचे हंडे जाणार आहेत। 11 कोटी त्या ठिकाणी लखपती दीदी बनवण्याचा संकल्प मोदीजींनी केलाय। त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या महाराष्ट्राच्या भगिनी या मोठ्या संख्येने असतील। एवढं मोठं आशादायक आणि त्या ठिकाणी आपण म्हणू यशस्वी चित्र हे महिलांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार करते। त्यामुळे महिला विचारतात भाजपामध्ये नाही जायचं तर कुठे जायचं। आणि म्हणून माझ्या सगळ्या मैत्रिणींचं मी या ठिकाणी आमच्या सगळ्या नेत्यांसह आणि सहकाऱ्यांसह मनापासून स्वागत करते। मॅडम, आपण विक्रमगडचा दौरा करता म्हणून ह्या एका महिन्यामध्ये काही मातांचा आणि बाळांचा मृत्यू झालेला आहे। आज इकडे सरकार एकीकडे कोटी रुपये खर्च करतंय, पण ती यंत्रणा ह्या ठिकाणी राबवली जात नाही। आधुनिक जी या सुविधा आहेत त्या मिळत नाही, त्यामुळे एकीकडे आपल्या महिलांना जीव गमावतो। काय सांगतो? नाही, हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे। त्याच्या मागची कारणं सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परंतु सरकार त्याच्यावर काम करणार आहे। मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं, या खात्याच्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी आज त्या ठिकाणी प्रवास केलाय। येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही पण सगळेजण प्रवास करणार आहोत आणि हा कुपोषणाचा जो मुद्दा आहे तो मुळापासून आपल्याला कसा उखडून टाकता येईल याच्यासाठी आपण काम करणार आहोत। आज आमचे 3 आमदार या जिल्ह्यामध्ये, आज आमचे हेमंतभाऊ सावरा खासदार या ठिकाणी आहे। येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्हाला आमूलाग्र बदल हा आमच्या आदिवासी बांधवांच्या जीवनामध्ये पाहायला मिळेल। कुपोषणाचं प्रमाण सुद्धा 100% कमी झाल्याशिवाय राहणार नाही। एक भाजपाची कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला हे जबाबदारीने सांगते। थँक्यू।